कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याची रेसिपी मी आज शेअर करत आहे। ही कोल्हापुरी चटणी एकदा बनवली की वर्षभर टिकते। हा मसाला तयार झाल्यानंतर कसा स्टोअर करायचा म्हणजे तो वर्षभर टिकेल यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत। इथे मी 4 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। गुंटूर मिरची अर्धा किलो आहे, काश्मीरी लाल मिरची 400 ग्रॅम, बेडगी मिरची 300 ग्रॅम घेतली आणि लवंगी मिरची पण 300 ग्रॅम घेतली। एकूण 1.5 किलो मिरची मी घेतली। याची देठं काढून घेतल्यावर ही 1.25 किलो मिरची होते। ही मिरची मी कडक उन्हात 3-4 तास वाळवून घेतली। आता मसाल्याचे प्रमाण बघू। इथे मी 700 ग्रॅम धने घेतलेत, मोहरी 100 ग्रॅम, शहाजिरे 50 ग्रॅम, खसखस 100 ग्रॅम, जावित्री 40 ग्रॅम, हिरवी वेलची 50 ग्रॅम, बडीशेप 100 ग्रॅम, मेथीदाणे 20 ग्रॅम आणि काळे मिरे 40 ग्रॅम घेतलेत। दालचिनी 50 ग्रॅम, चक्रीफूल 50 ग्रॅम, जायफळ 2 घेतलेत, हिंग 40 ग्रॅम, मसाला वेलची 50 ग्रॅम आणि लवंग 30 ग्रॅम घेतले। जिरे 200 ग्रॅम घेतलेत आणि नागकेशर 20 ग्रॅम घेतले। खोबरं अर्धा किलो किसून घेतले। तीळ अर्धा किलो घेतलेत। इथे मी त्रिफळा 20 ग्रॅम घेतले, सुंठ 50 ग्रॅम, हळकुंड 50 ग्रॅम घेतलेत, दगडफूल 10 ग्रॅम घेतलेत आणि तमालपत्र 60 ग्रॅम घेतलेत। इथे मी मसाल्यासाठी हे मीठ वापरते। हे पिंक सॉल्ट अर्धा किलो घ्यायचे। खडे मीठ असतं त्यामध्ये ओलसरपणा असतो, ते घेणार असेल तर थोडं गरम करून घ्यायचं। हा 1100 ग्रॅमचा डबा आहे। मी यातील मोजून अर्धा किलो मीठ घेणार आहे। आता धने भाजून घ्यायचेत। थोडासा रंग बदलेपर्यंत हे धने भाजून घ्यायचेत। आधी तेल न वापरता काही मसाले आपण भाजून घेणार आहोत आणि नंतर काही मसाले तेलामध्ये तळून घेणार आहोत। धने भाजून झाले की आता कढईमध्ये जिरे, शहाजिरे आणि बडीशेप एकत्र भाजून घ्यायचे। हे तिन्ही मसाले भाजायला सारखाच वेळ लागतो, त्यामुळे मी एकत्र घेतले ते। जिरे आणि बडीशेप व्यवस्थित भाजून झाले की काढून घ्यायचे आणि आता कढईमध्ये मी तीळ भाजून घेणार आहे। तीळ भाजायला थोडासा वेळ लागतो। तीळ व्यवस्थित भाजून झाले की काढून घ्यायचेत। आता कढईमध्ये मी खसखस घातली आहे। हे सर्व मसाले आपण स्लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत। मसाले भाजायला थोडासा वेळ लागतो, पण हे मसाले व्यवस्थित भाजणे पण महत्त्वाचे आहे। खसखस भाजून झाली की काढून घ्यायची। मी आता कढईमध्ये किसलेलं खोबरं भाजून घेणार आहे। खोबरं किसण्याच्या ऐवजी तुकडे केले तर खोबऱ्याचे तुकडे तळून घ्यायचे। खोबऱ्याला ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचे। आता खोबरं व्यवस्थित भाजलंय ते काढून घ्यायचं। आता मी तमालपत्र भाजून घेते। तमालपत्र पण व्यवस्थित भाजून घ्यायचं। तमालपत्र भाजून झालंय, आता ते मी काढून घेतले। आता मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये 2 पळी तेल घेतले। यामध्ये 1 किलो कांदा चिरून घातलाय। कांदा शिजायला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो, त्यामुळे मी हे कांद्याचं भांडं दुसऱ्या शेगडीवर ठेवून देणार आहे। कांदा शिजताना परत लागेल तसं तेल घालायचं आणि कांदा बारीक गॅसवर शिजवून द्यायचा। आता एका पॅनमध्ये परत 2 पळी होईल एवढं तेल घातलंय। यामध्ये मी सुरुवातीला दालचिनी तळून घेणार आहे। पूर्ण मसाल्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। दालचिनी तळून झाली आहे। आता मी दालचिनी काढून घेते आणि पॅनमध्ये मसाला वेलची टाकून घ्यायची। खडे मसाले तळताना तेलात फुटण्याची शक्यता असते, तर तळण्याचे काम जपून करायचे। मसाला वेलची आता तळून झाली आहे, ती काढून घ्यायची। याच पद्धतीने सगळे खडे मसाले आपण तळून घेणार आहे। आता मी हिरवी वेलची टाकते। हिरवी वेलची तेलामध्ये थोडीशी फुलते। आता हिरवी वेलची तळून झाली आहे, काढून घेऊ। पॅनमधलं तेल आता कमी झालंय, त्याच्यामुळे मी तेल थोडंसं वाढवते इथं आणि आता मी चक्रीफूल टाकून घेते तेलामध्ये।
एक मसाला भाजायला कमीत कमी 4 ते 5 मिनिट लागतात, तर गडबड करायची नाही, सावकाश मसाले भाजायचे. मसाले जर व्यवस्थित भाजले गेले तर आपला जो मसाला तयार होणार आहे तो वर्षभर टिकतो. आता मी पॅनमध्ये जावित्री टाकली आहे. जावित्री व्यवस्थित भाजून घ्यायची, थोडासा कलर बदल होईपर्यंत भाजून घ्यायची. आता जावित्री मी काढून घेते आणि आता मी तेलामध्ये लवंग टाकते. लवंग तेलामध्ये टाकल्यानंतर उडते, त्याच्यामुळं तळताना काळजी घ्यायची. लवंग तळून झाली की नागकेशर तळून घ्यायचं. माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला आहे. आता मी तेलामध्ये मिरे टाकलेत. मिरे व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता मी दोन्ही जायफळ फोडून घेतले, तर जायफळ व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायची. आता मी तेलामध्ये हिंगाचे तुकडे टाकलेत. हिंग पण व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायची. आता मी हळकुंडाचे तुकडे करून घेतलेत आणि तेलामध्ये टाकलेत, तर हळकुंड पण व्यवस्थित भाजून घ्यायचं. हळकुंड भाजायला थोडासा वेळ लागतो. हळकुंड भाजून झालेत. आता मी हळकुंड काढून घेते. आता मी सुंठ फोडून घेतली, ती टाकते तेलामध्ये. काही ठिकाणी सुंठच्या ऐवजी आल्याचा वापर पण केला जातो मसाल्यामध्ये. तर सुंठ आता तळून झाली आहे, तर सुंठ काढून घेऊ. आता पॅनमध्ये मी थोडंसं तेल वाढवते आणि तेलामध्ये मी आता त्रिफळा टाकून घेते. आता मी त्रिफळा काढून घेते आणि दगडफूल टाकते. दगडफूल भाजून झाले, आता ते काढून घेणार आहे मी. आणि आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. तेल टाकल्यानंतर मी याच्यामध्ये मेथीचे दाणे भाजायला टाकते. तोपर्यंत कांदा शिजलाय का बघून घेऊ. कांदा इथे व्यवस्थित शिजलाय. कांद्याला असा डार्क कलर येईपर्यंत कांदा शिजवून घ्यायचा. आता मी कांद्याचा गॅस बंद करते. तोपर्यंत इकडे मेथीचे दाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, ते काढून घेऊया. मसाले भाजताना कमीत कमी तेलाचा वापर करायचा. जास्त तेल वापरलं गेलं तर मसाला डंकावर व्यवस्थित बारीक वाटला जात नाही, त्यामुळे कमीत कमी तेल वापरायचं. आता कढईत मी मोहरी टाकून घेतली. मोहरीला हलकासा पांढरा रंग आला की समजून जायचं मोहरी व्यवस्थित भाजली. मोहरी आता काढून घेऊया. आणि आता मसाले सगळे भाजून झालेत. आता मिरच्या भाजून घेऊ. मिरच्या अशा थोड्या थोड्या पॅनमध्ये टाकून घ्यायच्या आणि 1 चमचा तेल टाकून हलक्याशा गरम करून घ्यायच्या. मिरच्या जास्त भाजायची गरज नाही. मिरच्या जर रंग बदलेपर्यंत भाजल्या गेल्या तर मसाल्याचा रंग पण बदलतो. इथे सर्व मसाला भाजून तयार आहे. लसूण पण अर्धा किलो सोलून घेतलाय मी. आता हा सर्व मसाला मी डंकावरून बारीक करून आणणार आहे. मसाला बारीक करून आणल्यानंतर त्यामध्ये अशा गाठी होतात, तर त्या गाठी पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत आणि मसाला 6 ते 7 तास थंड करून घ्यायचा आहे पूर्ण, आणि मग डब्यामध्ये भरायचा आहे. इथे मी मसाला काचेच्या बरण्यांमध्ये भरून घेतला आहे. या छोट्या बरणीमध्ये रोजच्या वापरासाठी वेगळा काढला आहे. मसाला वर्षभर चांगला राहावा यासाठी हिंगाचे तुकडे बरणीमध्ये ठेवायचे, म्हणजे मसाला वर्षभर टिकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.